नमस्कार, मी सूरज. आज सकाळी एका मित्राने मला फोनवर विचारलं की कोल्हापूरमध्ये सर्किट बेंच मुंबई हायकोर्टाचं चालू झालेलं आहे. सर्किट बेंच म्हणजे काय आणि खंडपीठ म्हणजे काय, असा त्याचा मला प्रश्न होता आणि त्याच बाबत आता एक व्हिडिओ देखील बनवा. आम्हाला खंडपीठ आणि सर्किट बेंच यामधला फरक काय आहे तो जाणून घ्यायचा आहे. तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की मी लवकरच मुंबई हायकोर्टाचं जे काही सर्किट बेंच कोल्हापूरमध्ये आलेलं आहे त्याचं कामकाज देखील चालू झालेलं आहे आणि लोकांना प्रश्न पडलेला आहे की सर्किट बेंच म्हणजे काय आणि खंडपीठ म्हणजे काय, या दोन्ही मधला फरक नेमका काय आहे याबाबत चर्चा चालू झालेली आहे आणि मी लवकरच तुमच्यासाठी मी नवीन व्हिडिओ घेऊन येणार आहे. व्हिडिओचा विषय असा आहे की सर्किट बेंच आणि खंडपीठ यामधला फरक काय, दोन्हीमध्ये कामकाज कसं चालतं आणि सर्किट बेंच झालेल्याचा नेमका फायदा काय आहे किंवा लोकांना कशा प्रकारे याचा फायदा होणार आहे, याबाबतचा व्हिडिओ मी लवकरच घेऊन येणार आहे. जर तुम्ही माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. त्याचबरोबर इंस्टाग्रामवर देखील मी सूरज गवळी लॉ या चॅनलनं मी माझं अकाउंट चालू केलेलं आहे, तर तिथं देखील मला फॉलो करा आणि लवकरच मी तो व्हिडिओ घेऊन येणार आहे. सर्किट बेंच आणि खंडपीठ यामधला फरक काय आहे आणि त्या पद्धतीचं कामकाज कसं चालतं याबद्दल मी तुम्हाला माहिती देणार आहे.